नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. तर ती बातमी नेमकी काय आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला ही खुश खबर कळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की जी काही विधानसभेची निवडणूक होती तर ती 20 तारखेला झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लाडक्या बहिणीचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे या वेळेच्या मतदानामध्ये लाडक्या बहिणींच्या मतांची टक्केवारी वाढलेली आहे, असा अनेक मीडियामधून रिपोर्ट आलेला आहे. त्यामुळे ही अतिशय आनंदाची बातमी आहे की आता लाडक्या बहिणी सिरियस झालेल्या आहे आणि वेळोवेळी त्यांना अपेक्षित असलेलं सरकार त्या निवडू इच्छित आहे. तर लाडक्या बहिणींनो, 20 तारखेला आपल्याला माहिती आहे की आपण वोटिंग केलेलं आहे आणि आता लाडक्या बहिणींनो, या निवडणुकीचा जो काही निकाल आहे तर तो 23/11/2024 ला, म्हणजे उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत या निवडणुकीचा पूर्ण निकाल घोषित झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींनो, आचारसंहिता संपणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे की मागील 1.5-2 महिन्यापासून लाडक्या बहिणींना 1 रुपया पण मिळालेला नाही आणि या योजनेचे सगळे पैसे होल्ड करून ठेवण्यात आलेले होते आणि निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसल्यामुळे त्या अतिशय विवंचनेमध्ये आहे आणि रोजच पैशाची वाट पाहत आहे. परंतु उद्या संध्याकाळी 6 वाजेनंतर ही चिंता मिटणार आहे आणि आता पुढे आपल्या खात्यावर टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहे. तर नेमकं पुढे मी सांगतो आहे लाडक्या बहिणींनो की पैसे नेमके कधी जमा होणार आहे, कारण ही संपूर्ण डिटेल आणि आनंदाची बातमीच आपल्या समोर मांडणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा. तर बघा लाडक्या बहिणींनो, की उद्या संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे आणि निकाल घोषित झाल्याबरोबर आपल्याला कळणार आहे की नेमकं कोणत्या पक्षाचं सरकार येणार आहे. आता जर शिंदे सरकार जर परत आलं, म्हणजे ज्याला आपण महायुतीचं सरकार म्हणतो, महायुती, तर शिंदे सरकार जर परत आलं तर होऊ शकते की शिंदे सरकारने सुरू केलेली जी काही लाडकी बहीण योजना होती तर त्यानुसार आपल्याला माहित आहे की दर महिन्याला 1500 रुपये आपल्याला दिले जात होते आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान शिंदे सरकारने घोषणा केलेली होती की हे जे 1500 रुपये आहे तर याच्यामध्ये वाढ करण्यात येईल आणि हे मानधन दर महिन्याला रुपये 2100 करण्यात येईल. तर ही सुद्धा आनंदाची आणि चांगलीच बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. जर महायुतीचं सरकार परत सत्तेत जर आलं, म्हणजे उद्या सायंकाळी आपल्याला कळणारच आहे की महायुतीचं सरकार येणार आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. परंतु या ठिकाणी अगोदर आपण विचार करणार आहोत की महायुतीबद्दल. जर महायुतीचं जर सरकार सत्तेत आलं तर आता आपल्याला 1500 ऐवजी दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहे आणि त्यांनी हे पण डिक्लेअर केलेलं आहे, हे 2100 रुपये आपल्याला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे हा जो 6वा हप्ता असणार आहे तर तो 2100 रुपये असणार आहे आणि तो आपल्याला 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यानच मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला या ठिकाणी काय काय मिळू शकणार आहे जर शिंदे सरकार परत सत्तेत आलं तर, की दर महिन्याचे 1500 रुपयाप्रमाणे 5 महिन्याचे जवळपास 7500 रुपये, प्लस जो काही 6वा हप्ता आहे डिसेंबरचा 2100 रुपये, म्हणजे 9600 रुपये आपल्याला मिळणार आहे. बघा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजून 1ही रुपया मिळालेला नाही, त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता, त्यांचा फॉर्मही मंजूर होता, परंतु आधार मॅपिंगमुळे त्यांच्या खात्यावर आलेले पैसे कॅन्सल झालेले आहेत, त्यांना 1 रुपया पण मिळालेला नाही. तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना 9600 रुपये 25 ते 30 तारखेदरम्यान मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही एक मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे.
म्हणजे आपल्याला जवळपास 9,600 रुपये मिळणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना याच्या अगोदर 7,500 रुपये मिळालेले आहे, म्हणजे अशा लाखो महिला भगिनी आहे की त्यांच्या अकाउंटवर 7,500 रुपये 5 महिन्याचे जमा झालेले आहे. तर त्यामुळे त्यांना किती मिळणार आहे? तर त्यांना फक्त 2,100 रुपये हा डिसेंबरचा 6वा हप्ता मिळणार आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की त्यांना फक्त 2,100 रुपये मिळतील, कारण त्यांना ऑलरेडी 7,500 रुपये मिळालेले आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींना 9,600 रुपये मिळणार आहे. तर हे केव्हा मिळणार आहे? तर शिंदे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर, म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजता हे निश्चित होणार आहे, क्लिअर होणार आहे की नेमके महायुती सत्तेत येणार आहे किंवा नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरी गोष्ट बघा की अजून याच्यामध्ये लाभ सुद्धा आपल्याला मिळू शकणार आहे. तर तो लाभ किंवा या मानधनामध्ये वाढ होण्यासाठी काय अपेक्षित आहे? जर महाविकास आघाडी जर सत्तेत आली, तर लाडक्या बहिणींनो, आता महाविकास आघाडी आपल्याला दर महिन्याला रुपये 3,000 रुपये देणार आहे. तर ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो, महाविकास आघाडीने असं डिक्लेअर केलेलं आहे की विधानसभेचा जसा निकाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला रुपये 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. याच्या अगोदर आपल्याला 1,500 रुपये मिळत होते. त्यानंतर आता निवडणुकीनंतर त्याचं रूपांतर 2,100 रुपयेमध्ये किंवा 3,000, तर या दोन्हीपैकी एक आकडा आपल्याला मिळू शकतोय. जर शिंदे सरकार जर परत आलं, तर आपल्याला रुपये 2,100 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. आणि जर महाविकास आघाडी सत्तेत आली, तर रुपये 3,000 आपल्याला दर महिन्याला मिळणार आहे. तर नेमके आपल्याला 2,100 रुपये पाहिजे की रुपये 3,000 पाहिजे? कृपया कॉमेंट्समध्ये टाईप करा. म्हणजे नेमके आपल्याला किती रुपये अपेक्षित आहे? रुपये 2,100 अपेक्षित आहे का रुपये 3,000 अपेक्षित आहे? तर दोन्हीपैकी जे आपल्याला आवडतंय तेवढे पैसे निश्चित कॉमेंट्समध्ये टाका, म्हणजे आपल्याला कळून येईल आणि गव्हर्नमेंटला कळून येईल, जे कोणतं गव्हर्नमेंट सत्तेमध्ये येईल तर त्यांना कळेल की लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये किंवा हे 2,100 रुपये या दोन्हीपैकी कोणतं अमाऊंट पाहिजे आहे. आणि होऊ शकते त्याच्यामध्ये अजून पण वाढ होऊ शकेल, कारण लाडक्या बहिणींची जर डिमांड असेल तर त्यानुसार त्याच्यामध्ये वाढ होऊ शकेल. आणि आता लाडक्या बहिणींनो, आपल्याला हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र असेल किंवा देशातील कोणतीही निवडणूक असेल, तर त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा सपोर्ट राजकारण्यांना घ्यावंच लागणार आहे. तर त्यामुळे तुमचं जे काही मत असणार आहे ते अमूल्य असणार आहे आणि तुमच्या मतावरच नेमकं कोणतं सरकार या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सत्तेत येणार आहे तर ते निश्चित करणार आहे. तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नेमकं आपल्याला किती पैसे हवे आहे ते कॉमेंट्समध्ये टाईप करा आणि सगळ्यांना कळू द्या की लाडक्या बहिणींना 2,100 रुपये पाहिजे का 3,000 रुपये पाहिजे. तर हे निश्चित मांडा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकेल आणि याच्यापेक्षा जास्त पैसे मिळू पण शकणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, उद्या आपल्याला फायनल रिझल्ट लागणार आहे आणि उद्याच आपल्याला कळणार आहे की आपल्याला रुपये 2,100 मिळणार आहे की रुपये 3,000 मिळणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, महाविकास आघाडी सत्तेत येऊ की महायुती सत्तेत येऊ, आपल्याला काहीच फरक पडणार नाही. आपल्याला एक तर 2,100 रुपये मिळणार आहे किंवा रुपये 3,000 दर महिन्याला मिळणार आहे. तर ही अतिशय आनंदाची बातमी आपल्यासाठी होती. त्यामुळे उद्या संध्याकाळी निश्चितच विधानसभेचा निकाल लागणार आहे. आणि आता लाडक्या बहिणींनो, बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की नेमकं हे पैसे कधी जमा होणार आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटहून पैसे कॅन्सल झालेले आहे. बऱ्याच जणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन केलेलं असेल, तर त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमधील जे काही पैसे जमा झालेले होते तर ते कॅन्सल झालेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, ठीक आहे, आपल्या खात्यावरचे पैसे कॅन्सल झालेले असेल तर त्याचं मुख्य कारण होतं की आधार मॅपिंग. तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी 15 ऑक्टोबर नंतर
आपल्या बँक अकाउंटला आधार मॅपिंग केलेलं असल्यामुळे निश्चितच त्यांच्या खात्यावर हे पैसे आता जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, जसा उद्या संध्याकाळी निकाल लागणार आहे, निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे आणि 25 ते 30 नोव्हेंबर बघा 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर यामध्ये होऊ शकते काही लाडक्या बहिणींना 9,600 रुपये मिळणार आहे, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 2100 रुपये मिळणार आहे. आणि जर सत्ता बदल झाला तर ज्या लाडक्या बहिणींचे पैसे 7,500 रुपये उर्वरित होते मागील, तर ते पैसे तर मिळणार आहे, परंतु या 2100 ऐवजी रुपये 3,000 रुपये डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर अशा प्रकारची एक आनंदाची बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी होती. तर लाडक्या बहिणींनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.